आज 25 एप्रिल 2020. शाळांच्या निकालाबाबत शासनाने घेतलेला मोठा निर्णय काय? त्याबद्दल काही माहिती आलेली आहे, ती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांची सध्या अत्यंत दयनीय अवस्था चालू आहे. शिक्षकांची उपासमार सुरू आहे. त्याविषयी देखील प्राथमिक माहिती जी आहे ती महाराष्ट्रातून काही भागामधून आलेली आहे. तीही आपण पुढे बघणार आहोत आणि त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या विदारक यातनांवरती एका विनाअनुदानित शिक्षकाने जी कविता लिहिलेली आहे, ती कविता देखील आपण सविस्तर पुढे बघणार आहोत. तर सुरुवातीला जे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं पालकांचं ज्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे, त्याविषयी शासनाकडून कोणती भूमिका येणार आहे, त्या संदर्भात काही माहिती जी आहे ती आलेली आहे, ती आता आपण बघणार आहोत. तर शाळांच्या निकालाबाबत शासनाने घेतलेला मोठा निर्णय काय? याबाबत पिंपरीमधून ही प्राथमिक माहिती आलेली आहे. प्रथम सत्र द्वितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार मुलांचे निकाल तयार करण्याचे आदेश शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी दिले आहेत. तर पिंपरीमधून ही माहिती आलेली आहे. RTI अंतर्गत 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र द्वितीय सत्रातील आकारिक मूल्यमापनानुसार आणि इयत्ता 9वी व 11वीचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि द्वितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापनांपैकी 20 गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्च अखेर उपलब्ध आहे, या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा, असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी आज 24 तारखेला जारी केलेले आहे. शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केले. ते म्हणाले, निकालासंदर्भात कोणतेही स्वतंत्र मार्गदर्शन प्रशासनामार्फत दिले जाणार नाही. झालेले शासन निर्णय काळजीपूर्वक अभ्यासून शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर निकालाबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 13 मार्च 2020 पासून शैक्षणिक काम बंद आहे. शासनाच्या वतीने मूल्यमापनात संदर्भात 20 मार्च 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार RTI अंतर्गत 1ली ते 8वी पर्यंतच्या द्वितीय सत्रातील परीक्षा रद्द केल्याचे घोषित केले आहे. त्याचे मूल्यमापन प्रथम सत्र अखेर पूर्ण झाले आहे. त्याशिवाय द्वितीय सत्रातील आकारिक मूल्यमापन जे 13 मार्च 2020 अखेर उपलब्ध असेल, त्यानुसार निकाल तयार करून श्रेणी देण्यात यावी, असे सांगण्यात आले. शासनाने 13 एप्रिल 2020 रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार इयत्ता 9वी व इयत्ता 11वी यांचे प्रथम सत्र अखेरचे मूल्यमापन आणि द्वितीय सत्रातील अंतर्गत मूल्यमापन पैकी 20 गुणांच्या विविध प्रकारांपैकी जे कामकाज 13 मार्च 2020 अखेर उपलब्ध असेल, या दोन्हींची सरासरी घेऊन निकाल तयार करावा. या सरासरीला प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय गट, गणित व विज्ञान गट उत्तीर्णतेचे निकष व सवलतीचे गुण यांच्या आधारे अंतिम निकाल तयार करण्यात यावा. दरम्यान यात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पुनर्परीक्षेची संधी नियमानुसार मिळेल. या सर्व कामकाजात 8 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयास अधीन राहून मूल्यमापन करावे. निकाल तयार करणे. लॉकडाऊन काळात शाळेत जाण्याची आवश्यकता नाही. 3 मेच्या पुढे परिस्थितीनुसार निकालाच्या तारखेबाबत योग्य आदेश येईल. तर या संदर्भात ही सर्व सविस्तर माहिती जी आहे ती आयुक्त साहेबांकडून देण्यात आलेली आहे. आता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं कडे लक्ष लागलेलं आहे. अजून देखील विनाअनुदानित शिक्षकांना पगार सुरू झालेला नाही आहे. कित्येक वर्षापासून 20 वर्षापासून जवळपास शिक्षक हे अनुदान केव्हा येईल, पगार केव्हा सुरू होईल याची वाट बघत आहे. कित्येक सत्तांतरणं झाले, वेगवेगळे सरकार आले, परंतु अजून देखील शिक्षकांच्या खात्यावरती पगार जो आहे तो सुरू झालेला नाही आहे. त्या संदर्भातच काही माहिती जी आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून आलेली आहे. प्राथमिक माहिती आहे, विनाअनुदानित शिक्षकांची उपासमार.
सानुग्रह अनुदान देण्याची संघटनेची मागणी. तर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वच स्तरावरील लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाअभावी हाल होत आहेत. त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांना लॉकडाऊन काळात प्रतिमाह ठराविक सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष त्याचसोबत सेक्रेटरी यांनी केली असल्याची माहिती काही जे प्राध्यापक आहे त्यांनी दिलेली आहे. कोरोनामध्ये सर्वात जास्त विनाअनुदानित शिक्षक होरपळत असून दुर्लक्षित आहे. मागील 15 ते 20 वर्ष संघर्ष करूनही अनेक सरकारे आली गेली, पण विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न जैसे थे शासन अनुदान देत नाही. शाळा महाविद्यालय चालू होती तेव्हा काही व्यवस्थापन त्यांना तुटपुंजे वेतन अदा करायची. फी नाही तर वेतन कसे द्यायचे असा प्रश्न काही शाळा करत आहेत. भविष्याकडे डोळे लावून बसलेली ही शिक्षक मंडळी अध्यापनाचे पवित्र काम सांभाळून अन्य वेळेत शेतीचं त्याचसोबत मजुरीचं, पशुपालन, इतर जे काही काम असेल ते काम करून कसाबसा तरी आपला उदरनिर्वाह चालवित होती. मात्र कोरोनामुळे संचारबंदी, लॉकडाऊन झाल्याने शाळा महाविद्यालय बंद झाली. कायम शिक्षकांप्रमाणे यांना हमखास वेतन नाही आणि अन्य रोजगारही थांबले. शिल्लक असण्याचे कारण नाही. अन्य घटकांकडे शासन, समाजसेवी संस्थांचे लक्ष आहे. त्यांना मदतीचा ओघ देखील सुरू आहे. मात्र अशा विनाअनुदानित शिक्षकांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. बरं, शिक्षक आहेत म्हटल्यावर त्यांना कसली अडसर असणार? तर अशा समाजभावना असल्याने ते दुर्लक्षितच राहिले आहेत. कुठलाच आर्थिक स्रोत नसल्याने दैनंदिन गरजा भागविणे या शिक्षकांना अवघड बनले आहे. या जीवन संघर्षात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान न देणे ही शासनाची चूक आहे. त्यामुळे यांची जबाबदारी शासनाने घ्यावी व सानुग्रह अनुदान राज्यातील सर्व विनाअनुदानित शिक्षकांच्या खात्यावर जमा करावी. यासाठी संघटनेचे मार्गदर्शक, त्याचसोबत पुणे विभागाचे अध्यक्ष व इतर जे कनिष्ठ महाविद्यालयीन अनुदानित शिक्षक संघटनेचे सर्व जे पदाधिकारी आहे, त्यामध्ये अहमदनगर असेल, पुणे असेल व इतर सर्व ठिकाणचे पदाधिकारी, अनुदानित ज्या संघटना आहेत त्यामधील प्राध्यापक यांनी ही मागणी केलेली आहे की लवकरात लवकर विनाअनुदानित शिक्षकांची उपासमार ही थांबवावी आणि जो शासन निर्णय आहे, पुरवणी मागणी मंजूर झालेली आहे. त्याच्यानंतर अनुदान वितरणाचा आदेश देखील आलेला आहे आणि फक्त आता जे अनुदान कशा पद्धतीने वितरण करायचे, निधी देखील आलेला आहे. चा आदेश देखील आलेला आहे. परंतु निधी वितरण कशा पद्धतीने विनाअनुदानित शिक्षकांचं जे वेतन आहे त्यावरती खर्च करावा, हा निधी तो जो शासन निर्णय आहे तो लवकरात लवकर निर्गमित करावा. या मागणीकरिता मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे. आता मुख्यमंत्री शिक्षकांच्या मागणीला दाद देता का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर येत्या काळामध्ये त्यावरती सुद्धा जी माहिती मिळेल ती आपण पुढं बघणारच आहोत. आता त्यानंतर विनाअनुदानित शिक्षकांच्या विदारक यातनांवरती काही विनाअनुदानित शिक्षकांनी कविता लिहिलेली आहे. ती कविता आता आपण बघणार आहोत. करीतो आम्ही ज्ञानदान, शाळा आमची विनाअनुदान. झाले इथून डॉक्टर, इंजिनियर, झाले मोठे अधिकारी नोकर. करतो काम बिनपगारी, झालो आज भिकारी. नाही आम्हास पगार, उद्ध्वस्त झालं घरदार. आमदारांना मिळाली गाडी, ड्रायव्हर झाला पगारी. शिक्षकांच्या नशिबी लाचारी, ज्ञानदानाची किमया सारी. शिक्षक भोगतो नरक यातना, मिळाली ही गुरुदक्षिणा. वर्षानुवर्ष फुकट काम, मिळाला नाही दाम. शिक्षक करेल चोरी, करेल आता गुन्हेगारी. बुद्धिवाद्यांनो दोष देऊ नका त्याला,
उरला नाही पर्याय जगण्याला. तर या पद्धतीने जी कविता आहे ती विनोद शिक्षकांनी ही अत्यंत विदारक जी कविता आहे ती लिहिलेली आहे. परंतु ही कविता लिहित असताना स्वतः सर्व विनाअडथळे शिक्षकांना या नरक यातना भोगाव्या लागत आहे. आणि हे होत असतानाच काही जे शिक्षक आहे महाराष्ट्रातील विविध भागांमधील, तर त्यांनी आता या जी सध्या कोरोनामुळे शिक्षकांवरती जी विपरीत परिस्थिती आलेली आहे, जी नरक यातना शिक्षकांना भोगाव्या लागत आहे, जी विदारक परिस्थिती आलेली आहे, त्या परिस्थितीवरतीच शिक्षक चळवळ उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, की ही जी परिस्थिती आहे ती समाजापुढं सर्वांना समजली पाहिजे. त्याचसोबत मीडियाला समजली पाहिजे. सर्व आमदार, खासदार, मंत्री महोदय, मुख्यमंत्री, पंतप्रधान या सर्वांना समजली पाहिजे. त्याकरिता शिक्षक जे आहे ते चळवळ उभारण्याच्या मार्गावरती आहे. काही जी माहिती आहे ती शिक्षकांमधून आलेली आहे, की आत्ताच काही दिवसांपूर्वी काही शिक्षकांनी जे शिक्षक की ज्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे, तर शेतामध्ये शेळी चरत असताना त्याचं जी सर्व माहिती आहे, कशा पद्धतीने शेतामध्ये गेल्यानंतर जे शेळी ओळण्याचं काम असेल, जनावरं राखण्याचं काम असेल, ही जी परिस्थिती आहे, ते व्हिडिओच्या माध्यमातून काही शिक्षकांनी जी परिस्थिती आहे, शिक्षकांवरील वेठबिगारीची परिस्थिती आहे, त्याचा व्हिडिओ काढून स्वतःचा व्हिडिओ की कोणत्या परिस्थितीमध्ये शिक्षकांना राहावं लागत आहे आणि तो व्हिडिओ सर्व माध्यमांमध्ये शिक्षकांकडून दाखवला जात आहे आणि ही परिस्थिती शिक्षकांवरती ओढवली आहे आणि त्या आधारानेच शिक्षक आता गांधीजींच्या मार्गाने जे सत्याग्रह ज्या पद्धतीने करण्यात आलेला होता, अहिंसाच्या मार्गाने जी चळवळ आहे ती उभे करण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. आता कशा पद्धतीने या चळवळीला रूप मिळणार आहे, त्याची देखील माहिती जेव्हा शिक्षकांकडून येईल, ती देखील आपण वेळोवेळी बघणार आहोत.